नमस्कार मित्रांनो, आता 10वी बोर्ड परीक्षा 2026च्या अनुषंगाने चर्चा करतोय. इतिहासाचा पेपर आहे आपला आणि इतिहासाच्या पेपरमध्ये नेमक्या कुठल्या चुका आपण टाळल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्याला इतिहासामध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळतील, राज्यशास्त्रामध्ये चांगले मार्क मिळतील. या चुका नेमक्या कुठल्या आहेत आणि पेपर लिहिताना इतिहासाच्या नेमकी कुठली काळजी आपण घेतली पाहिजे, या सगळ्या मुद्द्यांवरती आज आपण चर्चा करणार आहोत. तर जाऊयात पटकन पुढे. पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट करतो मित्रांनो, जर तुम्ही नवीन असाल चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला, तर पटकन चॅनल सबस्क्राईब करा. जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर बघा मित्रांनो, काही चुका आहेत त्या फटाफट बघू, जास्त वेळ न दवडता, कारण वेळ खूप महत्वाचा आहे आपल्यासाठी. सगळ्यात पहिली गोष्ट, संकल्पना चित्र जी आहेत आपली, त्या संकल्पना चित्रांची जी उत्तर आहे ती थेट लिहू नका. संकल्पना चित्र जसंच्या तसं आपल्याला काढायचं आहे, जसं तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये दिलंय आणि ते जसंच्या तसं काढल्यानंतर त्याच्यामध्ये ज्या काही तुम्हाला शब्द भरायचे आहेत किंवा ज्या गोष्टी लिहायच्या त्या व्यवस्थित आपल्याला लिहायच्यात. आणि हे संकल्पना चित्र पेनानेच काढणं गरजेचं आहे. पेन्सिलीने काढू नका. संकल्पना चित्र पेनाने काढा. गणितातल्या आणि विज्ञानातल्या आकृत्या ज्या आहेत त्या पेन्सिलीने आपल्याला काढायच्यात. पण संकल्पना चित्र इथं काढत असताना पेनाचा वापर करायचा आहे असं म्हटलं गेलंय. आणि उत्तरं लिहिताना बघा, प्रत्येक विषयांच्या बाबतीत जर विचार केला आपण, भाषा विषय सोडून, तर इतिहासाच्या प्रश्नांची उत्तरं ही मुद्देसूद लिहायची आहेत. पॅराग्राफमध्ये लिहायच्या भानगडीत पडायचं नाही. मुद्देसूद लिहिली तर आपल्याला मार्क जास्तीत जास्त चांगले मिळतात. यानंतर महत्त्वाचे शब्द हायलाइट करा. म्हणजे मुद्देसूद जरी लिहिलं असलं, तरी त्या प्रत्येक मुद्द्यांमध्ये जो एखादा शब्द महत्त्वाचा वाटत असेल, काही 2-3 शब्द महत्त्वाचे वाटत असतील, शब्दांचा समूह, तर तिथं तुम्ही अंडरलाईन करा. त्याला हायलाइट करा म्हणजे अंडरलाईन करा. हायलाइटरचा वापर करायचा नाहीये. बोर्डाच्या म्हणजे याच्यामध्ये दिलेलं आहे, सूचनांमध्ये, की हायलाइटरचा वापर करायचा नाही. जो तुमच्याकडे पेन आहे त्याचा वापर करायचा आणि पेन्सिलचा वापर करायचा. म्हणजे इथं महत्त्वाच्या शब्दांना तुम्ही हायलाइट करण्यासाठी किंवा त्यांच्या खाली रेषा मारण्यासाठी, त्यांना अधोरेखित करण्यासाठी तुम्ही पेन्सिलचा वापर करू शकताय. पुढचा मुद्दा, उतारा वाचून प्रश्नांची उत्तरे लिहिणे. हा भाग अतिशय महत्त्वाचा आहे. हा खूप सोपा आहे आणि खूप महत्त्वाचा आहे. एखादा उतारा येतो इतिहासातला आणि त्या खाली जे काही प्रश्न असतात, 3 प्रश्न दिले असतात आणि 3 प्रश्नांची उत्तरे लिहायची असतात. त्याच्यातला पहिला आणि दुसरा जो प्रश्न आहे ना, त्याच्यातली उत्तरं तुम्हाला ही उताऱ्यामधून व्यवस्थित तुम्हाला सोडवायची असतात. उतारा वाचून जशीच्या तशी व्यवस्थित सोडवा, लिहा. परंतु ती उत्तरं लिहिताना पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं. एका शब्दामध्ये तिथं उत्तर नाही लिहायचं. उत्तर लिहिताना ते उत्तर तुम्ही पूर्ण वाक्यामध्ये लिहायचं आणि त्याच्यातला तिसरा प्रश्न तुमचं स्वमत असतं बऱ्याचदा. स्वमत जरी असलं तरी ते त्या उतार्याला आधारित असावं, त्या उतार्याशी रिलेटेड करणारं असावं, असं स्वमत असावं. नाहीतर स्वमत कुठेतरी वेगळीकडे चाललंय अशातली गोष्ट नाही झाली पाहिजे. यानंतर जास्तीचे जे एक्स्ट्रा प्रश्न आहेत, एखाद्या ठिकाणी तुम्हाला 4 पैकी 2 लिहायला सांगितलेत कारणे, तर ती 2च लिहायची. बाकीची 2 लिहत बसायचं नाही. जेवढं विचारलंय तेवढंच लिहा. जास्त लिहत बसायचं नाही. त्याच्यामुळे आपला वेळ वाया जातो. यानंतर उपप्रश्नांचे क्रम चुकवू नका. जे उपप्रश्न आहे पहिल्यातला असेल, ब असेल, तर ते क्रम चुकवायची गरज नाही. ते क्रम चुकवू नका. कारण ते जर क्रम चुकवले तर तिथे गडबड होऊ शकते. ज्या सिक्वेन्समध्ये आहे त्या सिक्वेन्समध्ये व्यवस्थित पेपर लिहायचा प्रयत्न करा. ओके. नाहीतर पहिल्यातला 2 आकडा दिलाय आणि पहिल्याचं उत्तर लिहितंय किंवा कधी-कधी काय होतं, आपल्याला 4 प्रश्न असतात. 4 मधला आपल्याला पहिला येत नाही, दुसरा प्रश्न आपल्याला येतो. पण दुसरा प्रश्न जर येत असला, तर आपण काय करतो, चुकून पहिला आकडा लिहितो. म्हणजे पहिला आकडा लिहून आपण त्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर लिहायला चालू करतो. तर तसं करू नका. दुसरा तर आकडा 2च लिहा. ज्या प्रश्नाचं उत्तर लिहिताय तुम्ही तोच आकडा लिहा. ओके. ही गोष्ट लक्षात घ्या. असा क्रम चुकवू नका. रिकाम्या जागा लिहिताना शॉर्टकट मारू नका. जर रिकामी जागा असेल तर ती पूर्ण लिहून त्याच्या खाली जो शब्द तुम्हाला लिहायचा आहे त्या शब्दाच्या खाली अंडरलाईन करा. ते पूर्ण वाक्य लिहा. शॉर्टकट मारू नका. यानंतर चुकीबरोबर लिहिताना एक काळजी घ्यायची. चूक की बरोबर लिहिताना एखादं विधान चूक आहे की बरोबर आहे. जसं राज्यशास्त्रामध्ये चूक की बरोबर विधाने सकारण स्पष्ट करा. मग ते चूक असेल तर का चूक आहे? पहिलं लिहायचं की बाबा हे विधान चूक आहे. मग का चूक आहे त्याची 3 कारणं, 2-3 कारणं आणि किंवा हे विधान बरोबर आहे असं पूर्ण वाक्यामध्ये लिहायचंय. काही-काही मध्ये मुलं फक्त लिहितात हे विधान चूक आहे किंवा हे विधान बरोबर आहे. फक्त चूक आहे, बरोबर आहे एवढं लिहून चालणार नाही. त्याचं कारण सुद्धा आपल्याला खाली लिहिता आलं पाहिजे. तर या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे इतिहासाचा पेपर लिहिताना. ठीक आहे मित्रांनो. तर आजच्या या चर्चेमध्ये इथंच थांबूयात. नक्कीच तुम्हाला याची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका. धन्यवाद.